नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। संघात चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। स्क्रीनवर बघू शकता सुभाष झालटे कांदा उत्पादक शेतकरी यांनी काय म्हटलंय कांदा भाव संदर्भातील बघू शकता। उन्हाळा कांद्याला चांगला दर असल्याने नवीन लाल कांद्याची लागवड केली। गेल्या महिन्यातील अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या लाल कांद्याचे नुकसान झाले। लाल कांद्याला उत्पादनाला प्रति किलो मागे 15 ते 20 रुपये इतका खर्च झाला असून आज मिळणाऱ्या बाजारभावातून 4 महिने कांद्याला पालन पोषण केल्यानंतर फक्त उत्पादन खर्च मिळणार असेल तर कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे करायचा, घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा मोठा प्रश्न कांदा उत्पादक समोर आहे। सुभाष झालटे कांदा उत्पादक शेतकरी। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता गोरखसंत जिल्हाध्यक्ष छावा क्रांती शेतकरी आघाडी नाफेड व एनसीएफच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कांदा खरेदी केला जातो। हाच कांदा पुन्हा शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी कमी दराने बाजारात विक्री केला जातो, त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पाडतात। या घोटाळ्याची मी पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे तक्रार करूनही अद्याप दखल घेतली गेली नाही। केंद्र सरकारने नाफेड एनसीएफ मार्फत कांदा खरेदी करूच नाही अशी माझी प्रमुख मागणी। गोरखसंत जिल्हाध्यक्ष छावा क्रांती शेतकरी आघाडी। त्यानंतर प्रवीण कदम व्यापारी संचालक लासलगाव बाजार समिती काय म्हणणं आहे बघू शकता। केंद्राने 20% निर्यात शुल्क हटवत कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी 10% अनुदान द्यावे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात देशाबाहेर विदेशात कांद्याची निर्यात होईल। 1500 ते 2000 रुपयापर्यंतचा कांद्याला बाजारभाव स्थिर राहण्यासाठी मदत मिळेल। प्रवीण कदम व्यापारी संचालक लासलगाव बाजार समिती। धन्यवाद मित्रांनो, माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स। तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। लाईक शेअर आणि सबस्क्राइब कमेंट करा। भेटूया म्हणजे महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद।